करणी. 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 आता करणीची पुन्हा एकदा मी उजळणी घेतो, म्हणजे करणीची व्याख्या पहिल्यांदा बघूया. कोण सांगेल करणीची व्याख्या? इफ n is सांगा. If n is an integer greater than 1 and if is a positive real number and nth root of the is x, then it is the written as xn बरोबर a or n वर्गमुळात a बरोबर x. थांबा एक मिनिट. आता पुन्हा एकदा, जर n ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a हे काय असेल, पॉझिटिव्ह रिअल नंबर असेल, a ही धन वास्तव संख्या असेल आणि x म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, a च n व मूळ ही काय संख्या पाहिजे रे, इज इरॅशनल. ही जर अपरिमेय संख्या असेल तर x इज कॉल्ड सरड. बघा व्याख्या, n ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a ही धन वास्तव संख्या असेल आणि x बरोबर a च n व मूळ ही जर अपरिमेय संख्या असेल तर x ला आपण काय म्हणू शकतो, करणी. ही व्याख्या तुम्ही लिहिली होती का रे काल? अरे ही व्याख्या लिहिली होती का? नाही आवाज सर. येतोय का माझा? हा, लिहून घ्या व्याख्या बर का, ही व्याख्या लिहून घ्या. SURD, सरड. n is integer greater than 1. दुसरं वाक्य, a is positive real number. आणि शेवटचं तिसरं वाक्य लिहा, x बरोबर a च n व मूळ is irrational. Then x is called सरड. जे तुम्ही लिहिताय तास संपल्यानंतर लगेच फोटो काढून मला पाठवायचे, किती जणांनी लिहिले हे मला पाहता येईल म्हणजे. झालं? सर देनच्या पुढे काय लिहिले हो? बघा पुन्हा एकदा वाचून दाखवतो. इफ n इज इंटिजर ग्रेटर दॅन 1, a इज पॉझिटिव्ह रिअल नंबर, x बरोबर a च n व मूळ इज इरॅशनल, then x is called सरड.
अरे इतका वेळ लागतो होय झाली लिहून त्याला? सर. ओके. आता बघा, त्याने असं दिलेलं आहे, ह्या सिम्बॉलला काय म्हणायचं सांगा? या सिम्बॉलला काल झालेला भाग आहे हा. रेडिकल साइन. हा, काय म्हणायचं? रेडिकल ही बी साइन. लिहून घेऊ. आणि हो, आता हे जे आहे याच्यामध्ये आपण असं समजूया, ए ही आतील संख्या, आतील म्हणजे पोटातील संख्या समजूया, आणि एन ही तोंडातील संख्या. म्हणजे थोडक्यात असा आ किल्ला आहे. मग आतील जी पोटातील संख्या आहे, त्या पोटातील संख्येला काय म्हणायचं, कोण सांगतोय? nth रूट ऑफ ए. याच्यामध्ये जी पोटातील ए संख्या आहे त्याला काय म्हणायचं? रॅडिकंड. हा, अगदी बरोबर, रॅडिकंड. RADICAND. रॅडिकंड म्हणजे कर्निस्थ संख्या. आणि जी तोंडातील संख्या आहे n, त्याला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ द सर्ड. ऑर्डर ऑफ द सर्ड. बरोबर, ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणजेच करणीची कोटी. ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणजे करणीची कोटी. झालं सर लिहून. झालं. आता मला सांगा, क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय? ती एक व्याख्या महत्वाची आहे. क्वाड्रॅटिक सर्ड. द सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड अ क्वाड्रॅटिक सर्ड. ती एक लिहून घ्या. द सर्ड्स, SURDS, सर्ड्स ऑफ ऑर्डर 2, ऑर्डर 2 is called a quadratic surd. ज्या करणीची कोटी 2 असते त्या करणीला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे वर्गीय करणी असं म्हणतात. झालं सर. झालं का? आणि एक अजून शेवटची व्याख्या लिहूया. सिमिलर ऑर लाईक सर्ड्स लिहा. सिमिलर ऑर like surds. Similar or like surds. If P and Q are रॅशनल नंबर्स, मग परिमेय संख्या धन असेल किंवा ऋण असेल. If P and Q are rational numbers, then P into square root of A and Q into square root of A are called like surds. Are called like surds. जर P आणि Q या दोन परिमेय संख्या असतील तर P गुणिले वर्गमुळात A आणि Q गुणिले वर्गमुळात A या दोन करण्यांना आपण सजातीय करणे असं म्हणतो. सिमिलर सर्ड्स म्हणजे सजातीय करणे. त्याला पॅरलल दुसरी व्याख्या दिली, ती नाही लिहिली तरी चालते, एक लिहिली तरी चालेल.
झालं सर. ओके. आता बघा, वर्गमुळात 45 आणि दुसरी दिली वर्गमुळात 80. आर द सर्ड्स ऑफ ऑर्डर 2. या ज्या दोन करण्या आहेत यांची कोटी किती आहे रे? ऑर्डर 2 बघा, आपण n ला सर्ड ची ऑर्डर म्हणतोय का नाही. आता इथं दिलं नाही म्हणजे इथं तोंडामधील संख्या 2 असते, लक्षात ठेवा. इथं पण तोंडामधील संख्या दिलेली नाही म्हणजे 2 समजायची. म्हणजे या दोन सर्डची ऑर्डर 2 आहे. इफ ऑर्डर इज नॉट गिवन देन यू सपोज लेटस ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज 2. ज्यावेळेस एखाद्या करणीची कोटी दिलेली नसते त्यावेळेस ती 2 मानायची. सो देअर ऑर्डर इज इक्वल. म्हणजे या दोन करणींची कोटी समान आहे. किती आहे सांगा? प्रत्येकी 2 आहे. 2. बट 2 रॅडिकंट्स आर नॉट सेम. पहिल्या सर्डचा रॅडिकंट किती आहे? 45. आणि दुसऱ्या सर्डचा रॅडिकंट किती आहे? 80. 80. आर दिस लाईक सर्ड्स. मग या दोन सजातीय करणे होतील का? हो सर, सांगा. होणार. का? कारण याच जर तुम्ही संक्षिप्त रूप तयार केलं, बघा आता मी काय करतो, 45 वर्गमूळ आहे, याचं थोडं रूपांतरण कसं करतोय पहा. 45 म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार जेणेकरून त्या दोन अवयवातील एक 9/45. अवयव हा वर्ग असला पाहिजे. बरोबर आहे. 9 गुणिले 5. आता याची फोड आपण वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 5 अशी करतोय की नाही. आणि 9चं वर्गमूळ आपलं पट आहे किती? 3. म्हणजे 3 वर्गमुळात 5 हे सिम्पलेस्ट फॉर्म आला. आता वर्गमुळात 80चा सिम्पलेस्ट फॉर्म आपण काढूया, संक्षिप्त रूप पाहूया. सांगा याची फोड कशी करूया आपण? 1685. 16 गुणिले 5. पुन्हा याच पुन्हा वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 5 असं आपण लिहू शकतो. मग 16चा वर्गमूळ 4. 4 वर्गमुळात 5. 4 वर्गमुळात 5. बरोबर. आता या दोघांकडे पाहण्यापेक्षा त्यांचं जे सिम्पलेस्ट फॉर्म आहे त्यांच्याकडे पाहूया. आता बघा, इथं वर्गमुळात 5 आहे, इथं वर्गमुळात 5 आहे. मग या वर्गमुळात 5 लाच आपण काय म्हणायचं आहे? वर्गमुळात ये म्हणायचं. म्हणजे त्या सिम्पलेस्ट फॉर्म मधील दुसरा जो घटक आहे तो समान आहे. आणि याला पी म्हणायचं आणि याला क्यू म्हणायचं. म्हणजे पी ची किंमत किती आहे सांगा मला? 3. आणि क्यू ची किती आहे? 4. म्हणजे पी 4. आणि क्यू ह्या रॅशनल नंबर्स आहेत आणि त्याचा दुसरा घटक समान आहे. म्हणून आपण पी वर्गमुळात ए आणि क्यू वर्गमुळात ए ला लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड्स म्हणतो. म्हणजेच वर्गमुळात 45 सर आणि लिहून घेऊ. वर्गमुळात 80 या सुद्धा लाईक सर्ड्स लिहून घेऊ. आहेत. नको, हे नको, पुस्तकात आहे. मी फक्त डेफिनेशन लिहून देतो, याची काही गरज नाही. एक मला सिम्पलेस्ट फॉर्मचं मी उदाहरण देतो. मला फक्त सिम्पलेस्ट फॉर्म तयार करून सांगा. सांगा याचा सिम्पलेस्ट फॉर्म कसा बनवणार? याची गुणाकाराच्या स्वरूपात फोड कशी करू? 18 गुणिले 18. 18 कुठं वर्ग आहे कोणाचा? हो, पण डायरेक्ट पण येते की नाही. 18 गुणिले 18 324 18चा वर्ग आहे ना. हा. बरोबर आहे. मग ही सर्ड येतच नाही. नॉट सर्ड. का सर्ड नाही सांगा बघू? कारण याचं उत्तर 18 येते
18 इज रॅशनल आणि आपण काय पाहिलं, सर्ड इज ऑलवेज इरॅशनल. करणी ही नेहमी काय असते रे, अपरिमेय संख्या असते. त्यामुळे हे उदाहरण सर्ड नाही. बरं दुसरं देतो. हा, इन स्क्वेअर रूट ऑफ 175. करा फोड. पंचवीस गुणिले 6. 25 गुणिले 7. 6. 7. 6 का 7? 7 7 7 7. 7. वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 7. मग 25 चं वर्गमूळ 5. 5. 5 वर्गमुळात 7. वर्गमूळ 7. अशा प्रकारे तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म बनवता येणं फार आवश्यक आहे. बरं आता अजून देतो एक. बोला. नाही करत आहे. आता डिग्री 3 आहे. अरे कुणाच्या घरातला आवाज येतोय त्यांनी म्यूट व्हा. कुणाची शरडांचा आवाज येतोय त्यांनी म्यूट व्हा. हा, आता लक्ष द्या, ह्या टाईपचं उदाहरण मी घेतलं नाही. ज्यावेळेस डिग्री 3 असते त्यावेळेस 56चा अवयव पाडताना एक अवयव घन आला पाहिजे. मग आपलं 2 ते 10 पर्यंत कमीत कमी सर्वांचं घनपाठ आहे. 2 चा घन 8, 3 चा घन 57 मग. हा 57 बरोबर, 8 7 56. आता याची फोड कशी करायची, 8 2 चं वर्गमूळ घनमूळ गुणिले आणि 7 चं घनमूळ आणि मग 8 चं घनमूळ किती 2 2. आणि पुढं 7 चं घनमूळ. हा झाला याच सिम्पलेस्ट फॉर्म. बर, ह्याच टाईपचं देतो. डिग्री 3 असणारं सिम्पलेस्ट फॉर्म तुम्हाला विचारतो. तीन डिग्री आहे आणि रेडिकंड आहे 135. एक अवयव घन येईल असा गुणाकार सांगा. तुम्हाला 2 ची कसोटी 3 ची 27 कसोटी 5 माहिती? हा 27 5 135. 27 5 35. बरोबर. पुन्हा याचं लिहिताना कसं लिहायचं, 27 चं तिसरं मूळ गुणिले 5 चं गुणिले 5. तिसरं मूळ. मग 27 चं घनमूळ 3 आणि 3. 5 तिसरं मूळ. आता याच्यामध्ये अजून एक मुलांची काय चूक होते ते सांगतो. हे असं आहे, तुम्ही असं लिहिलं तर चालेल का रे? नाही सर, ते गुणुले होतंय मग. 3 वर्गमुळात 5 होत. 3 वर्गमुळात 5 म्हणजे गुणिले होत आहे. 3 हे असं तोंडामध्ये पाहिजे, हे बघा असं इथं आत पाहिजे. हे 3 असं बाहेर घेतलं का नाही की यांच्यामध्ये समानता राहत नाही, लक्षात ठेवा. कोटी म्हणजे तोंडातील संख्या, ही काही तोंडातील संख्या नाही. अजून आता डिग्री 4 चं घेतो.
हम्म. 12 × 4. 12 × 4. 12 12 × कोणत्या 4. मी विचारतोय काय 12 कोणत्या संख्येचा 4 वेळा गुणाकार आहे सांगा. तुम्ही 12 अवयव कसा तयार केला? एक अवयव चौथ्या 3 सर घातांक आला पाहिजे. 16 गुणुले बरोबर 3. 16 गुणिले 3 होणार. याची फोड 16चं चौथं मूळ गुणिले 3चं चौथं मूळ आणि 16चं चौथं मूळ 2 उत्तर येते बघा आणि पुढे 3चं चौथं मूळ. आता याचं थोडं एक्सप्लेनेशन खाली मी सांगतो तुम्हाला. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2चा 4 वेळा गुणाकार जर केला तर 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16. 2चा चौथा घातांक 16 हेच आपण कसं लिहू शकतो? 16चं चौथं मूळ बरोबर 2. बघा मग 16चं चौथं मूळ 2 समजलं का? हो. ओके. आता आपण कंपॅरिझन ऑफ सर्ड्स म्हणजे करणींची तुलना पाहूया. COMPARISON कंपॅरिझन ऑफ सर्ड्स करणीची तुलना. आता बघा 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5 या दोन करणींची तुम्हाला तुलना करायची आहे. आता 6 म्हणजे कुणाचं वर्गमूळ रे? 36चं वर्गमूळ. त्याच्या जोडीचं वर्गमूळ 2 आहे असं. आता 5 म्हणजे कुणाचं वर्गमूळ? 25. 25चं आणि पुढचं वर्गमूळ 5 आहे असं. आता दोघांची कोटी समान असल्यामुळे कनिष्ठ संख्यांचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ रॅडिकंट करूया. आणि इकडे पण ऑर्डर सेम असल्यामुळे रॅडिकंटचा गुणाकार करूया. आता सांगा 36 दुनी किती? 72 आणि 25 5 किती? 1400. 1600. आता ज्याचा रॅडिकंट मोठा ती सरड मोठी. आता पहिल्या सरडचा रॅडिकंट 72 आहे आणि दुसऱ्या सरडचा रॅडिकंट 125 आहे. सांगा कोणतं लहान आणि कोणतं मोठं येईल? 125 मोठे. 72 लहान येणार. म्हणजेच वर्गमुळात 72 हे वर्गमुळात 125 पेक्षा लहान. म्हणजेच पहिली सरड ही दुसऱ्या सरडपेक्षा लहान असणार. अशा प्रकारे दोन करणींची तुम्ही तुलना करू शकता. दुसरं उदाहरण बघा. 8 वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 192. आता आपण जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे त्याचं फक्त रूपांतरण करू. म्हणजे उजव्या बाजूचं रूपांतरण करण्याची गरज नाही. 8 कोणाचा वर्गमूळ आहे रे? 64. कोणाचा आवाज येतो रे? अरे आवाज कोणाचा येतोय? कुणाचं? कधी? सुमित आवाज म्यूट कर तुझा. सुमित बोलायच्या वेळेस फक्त अनम्यूट व्हायचं. इतर वेळेस सगळ्यांनी म्यूट राहत जा. हा आता या दोन चा गुणाकार करूयात. म्हणजे 64 चा आणि 3 चा
आणि वर्गमुळात 192 आहे असं होणार. 3 चौक 12 हातचा 1, 3 सग 18 आणि 19 आणि इकडे वर्गमुळात 192. आता बघा या ज्या दोन सर्ड्स आहेत यांची डिग्री समान आहे. मग रॅडिकंडची तुलना करा. पहिल्या सर्डचा रॅडिकंड आहे 192, दुसऱ्या सर्डचा रॅडिकंड 192 म्हणजे इक्वॅलिटी आहे. म्हणजेच पहिली जी करणे आहे ती दुसऱ्या करणीशी कशी असणार आहे? इक्वल. बरोबर ना? हो. तुमचं काय होतंय माहिती आहे का? मी प्रश्नाचं उत्तर विचारलं की तेवढ्या वेळात अनम्यूट व्हायचं आणि इतर वेळेस म्यूट लगेच व्हायचं. ओके. आता 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3. आता हे जे उदाहरण आहे बघा त्यात काय प्रॉब्लेम आहे? कोण सांगते? नाही काय? सांगा 7 कोणाचं वर्गमूळ आहे? 49. त्याच्या जोडीचं रूट 2 आहे असं. 5 कोणाचं वर्गमूळ आहे? 25. हे आहे असं. आता ऑर्डर समान असल्यामुळे रॅडिकंडचा गुणाकार, दुसऱ्यामध्ये सुद्धा ऑर्डर समान असल्यामुळे रॅडिकंडचा गुणाकार. सांगा 49 ची दुप्पट 98. 98. आणि 25 ची तिप्पट 75. 75. मग रॅडिकंडची तुलना करा. 98 मोठं म्हणजे 7 वर्गमुळात 2 ही सरड 5 वर्गमुळात 3 पेक्षा कशी असणार आहे? मोठी असणार आहे. आता ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड्स अशा प्रकारच्या ज्या सजातीय करणे आहेत यांच्यावरच्या क्रिया म्हणजे सजातीय करणींची बेरीज, सजातीय करणींची वजाबाकी, सजातीय करणींचा गुणाकार आणि सजातीय करणींचा भागाकार हा भाग आपण पाहणार आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ लाईक सर्ड्स. आता एक संक्षिप्त रूप बघा. 7 वर्गमुळात 3 आणि 29 वर्गमुळात 3 या दोन लाईक सर्ड्स आहेत त्यांची आपल्याला ऍडिशन करायचे आहे. ज्यावेळेस त्या दोन सजातीय करणे असतात त्यावेळेस त्यातील एक घटक काय असतो रे? समान असतो. आता इथं वर्गमुळात 3 आहे, इथं वर्गमुळात 3 आहे. जो समान घटक आहे तो कंसाच्या बाहेर कॉमन घेऊया आणि राहिलेला जो पहिला घटक असणाऱ्या ज्या रॅशनल नंबर आहेत त्यांची बेरीज करू. याचा पहिला घटक 7, मधलं ऑपरेशन प्लस आणि याचं पहिला घटक 29. मग सांगा 29 अधिक 7 किती येणार? 36 आणि वर्गमुळात 3. आता या टाईपचं अजून एक उदाहरण आपण घेऊया. 7 वर्गमुळात 17 अधिक 4 वर्गमुळात 17. या सुद्धा दोन लाईक सर्ड्स आहेत. सांगा 11 वर्गमुळात 17. हा अगोदर पहिली स्टेप सांगा. कॉमन काय घ्यायचं? 17. 7 अधिक 4. आणि आत काय राहणार? 7 अधिक 4. 4. मग 7 अधिक 4 11 आणि पुढे वर्गमूळ 7. बरोबर नाही आहे. सर 17. हो एकच मिनिट 17 आहे. त्यानंतर आपण दोन सजातीय करणींची वजाबाकीचे एक उदाहरण घेऊ. 7 वर्गमुळात 3 आणि 29 वर्गमुळात 3 या दोन सजातीय करणींची वजाबाकी करूया. ह्यात सुद्धा कॉमन काय येणार सांगा? इथं वर्गमुळात 3 आहे, इथं वर्गमुळात 3 आहे.
कॉमन वर्गमूळ 3 जर घेतलं तर कंसात काय राहणार? 7 29 वजा 7. मायनस 7 + 29. 29 वजा 7 नव्हे. आता इथं बघा कंसातील क्रिया करताना चूक करू नका. 7चं चिन्ह दिलं नाही म्हणजे धन आहे आणि 29चं चिन्ह ऋण आहे. चिन्ह विरुद्ध असल्यावर आपण वजाबाकी करतो. 29 वजा 7 किती? 22. 22. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 7 का 29 मोठं? 29 मोठं. मग 29चे चिन्ह वजा द्यायचं आणि पुढं वर्गमुळात 3 वजा 22 वर्गमुळात 3. अशा पद्धतीनं 2 सजातीय करणींची आपण वजाबाकी करू शकतो. आता मी नमुना उदाहरणं सगळी घेत नाही कारण आपला वेळ भरपूर जाईल. आता मी डायरेक्ट गुणाकाराचं एक घेतो. 7चं वर्गमूळ आणि 42चं वर्गमूळ यांचा गुणाकार करायचा. आता यांची ऑर्डर समान आहे बघा. पहिल्या करणीची कोटी 2, दुसऱ्या करणीची कोटी 2. कोटी समान आहे म्हणजे सजातीय करणी झाल्या. मग रॅडिकनचा गुणाकार आपण रॅडिकनच्या ठिकाणी लिहूया. 7 गुणिले 42. 7 दुनी 14, 1 7 × 28 आणि 1 29. 294 बरोबर ना? तर मग आपल्याला त्याची अजून फोड करावी लागेल. हा बरोबर आहे. आता पुन्हा याची आपल्याला काय करावं लागणार? फोड करावी लागणार. मग त्यापेक्षा काय करूया? 42 ची फोड केली. इथं हे 7 तसेच ठेवूया आणि याची फोड अशी करा की अगोदर 7 आहे मग त्याच्या जोडीला एक 7 असला की आपल्याला 7 गुणिले 7चं वर्गमूळ 7 बाहेर काढता येईल. म्हणजे 7 गुणिले 6 अशी फोड करूया. 6 आता इथं गुणिले 7 गुणिले 7 49 आणि 49चं वर्गमूळ 7 बाहेर येईल मग. आणि आत काय राहिलं मग? 6 राहिलं. 7 गुणिले वर्गमूळात 6. अशा प्रकारे 2 करणींचा आपण गुणाकार करू शकतो. आता 2 करणींच्या भागाकाराचं एक बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 125 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 5. आता हेच आपण अंशछेदाच्या रूपात लिहू शकतो. पहिली संख्या अंशात आणि भागाकार चिन्हानंतरची संख्या छेदामध्ये. आता याची सुद्धा ऑर्डर समान आहे. ऑर्डर समान असलं की एकच आपण रॅडिकल साइन द्यायचं आणि 125 भागिले 5 लिहायचं. आता 5 दुनी 10 5 5 25 आणि याचं उत्तर किती येते मग? 25चं वर्गमूळ 5. 5. अशा पद्धतीने आपण त्या 2 रॅडिकलचा भागाकार सुद्धा करू शकतो. आता आपण पाहूया रॅशनलायझेशन ऑब्झर्व्ड. RATIONALIZATION रॅशनलायझेशन ऑब्झर्व्ड म्हणजे करणीचं परिमेयीकरण. इफ प्रॉडक्ट ऑफ 2 सर्ड्स इज रॅशनल नंबर. दिलेल्या 2 करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या असेल तर प्रत्येक करणीला दुसऱ्या करणीचा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे परिमेयीकरण गुणक असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण करणीचं परिमेयीकरण करू शकतो. ती एक व्याख्या द्या तुम्ही. रॅशनलायझिंग फॅक्टर असं टायटल द्या. RATIONALIZING रॅशनलायझिंग फॅक्टर FACTOR. rationalizing factor. If product of 2 surds is a rational number is a
a rational number, then each surd is called rationalizing factor. Rationalizing factor of the other surd. जर दिलेल्या दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या असेल तर प्रत्येक करणी ही दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक असते. राईट डाऊन दिस डेफिनेशन. झालं सर. झालं. ओके. आता बघा वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार आपण करूया. ऑर्डर समान असल्यामुळे रॅडिकंडचा गुणाकार 2 दुनी 4 आणि 4 चं वर्गमूळ किती 2. म्हणजे वर्गमुळात 2 ही करणी आहे आणि वर्गमुळात 2 ही सुद्धा दुसरी करणी आहे. मग या दोन करणींचा जो गुणाकार 2 आला, 2 काय आहे तर परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजे पहिली करणी हा दुसऱ्या करणीचा काय झाला परिमेयीकरण गुणक. √2 इज रॅशनलाइज. वर्गमुळात 2 चा काय झाला परिमेयीकरण गुणक झाला. अजून एक उदाहरण घेतलं, समजा वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 8 यांचा गुणाकार करूया आपण. ऑर्डर समान असल्यामुळे रॅडिकंडचा गुणाकार 82 16 आणि 16चं वर्गमूळ किती 4 आणि 4 ही काय आहे 4 इज रॅशनल नंबर. म्हणजे वर्गमुळात 2 हा वर्गमुळात 8 चा काय झाला रे रॅशनलायझिंग फॅक्टर झाला. वर्गमुळात 2 हा वर्गमुळात 8 चा काय झाला परिमेयीकरण गुणक झाला. अजून एक घेऊया. असं विचारलं तुम्हाला फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 27. वर्गमुळात 27 चा परिमेयीकरण गुणक शोधा. तर तो कसा शोधायचा मग वर्गमुळात मला 3. सांगा. हा वर्गमुळात 27 ला कशानं गुणल्यानंतर येणारा गुणाकार परिमेय संख्या येईल. बरोबर तिने सांगितलं बाबा वर्गमुळात 3. म्हणजे 27 आणि 3 चा जर गुणाकार केला तर 27 तरी किती येतोय 81 आणि 81 चं वर्गमूळ 9 आणि 9 हे काय आहे रॅशनल नंबर आहे. ही काय आहे परिमेय संख्या आहे. म्हणजे वर्गमुळात 27 चा परिमेयीकरण गुणक कोणता झाला वर्गमुळात 5 नाही वर्गमुळात किती 3 वर्गमुळात 3. ओके. 3. त्यानंतर रॅशनलाइज द डेनॉमिनेटर. छेदाचं परिमेयीकरण करा. त्याचं एक उदाहरण घेतो. 1 छेद वर्गमुळात 2. छेदामध्ये वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मग ती संख्या परिमेय बनवायची आहे आपल्याला. मग जी छेदात संख्या आहे त्यानं पुन्हा अंशातून छेदात गुणायचं. म्हणजे वर वर्गमुळात 2 खाली वर्गमुळात 2. आता वरचा गुणाकार बघा 1 न वर्गमुळात 2 ला गुणलं वर्गमुळात 2 आणि छेदाचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2. अंश हाय असा लिहिला.
वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 आणि 4चा वर्गमूळ किती 2 आली का छेदामध्ये परिमेय संख्या. अशा पद्धतीने आपण छेदाचं परिमेयीकरण करू शकतो. रॅशनलाइज द डेनॉमिनेटर छेद परिमेय संख्या बनवू शकतो. एक शेवटचं उदाहरण घेऊया आणि बस करूया. आता असं दिले बघा 3/2 वर्गमुळात 7 छेदामध्ये वर्गमुळात 7 आहे. अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या परिमेय संख्या यांचा गुणाकार अपरिमेयच राहतो. म्हणजे छेद पूर्णपणे अपरिमेय संख्या आहे. तो आपल्याला परिमेय संख्या बनवायचा आहे. मग कशाने गुणायचं सांगा. वर खाली ह्या √7 न गुणायचं. म्हणजे वर पण √7 आणि खाली पण √7. मग वरचा गुणाकार 3 वर्गमुळात 7 आणि खालचा गुणाकार 2 आणि वर्गमुळात किती येणार 7 गुणिले 7 49. मग 3 वर्गमुळात 7 आणि छेदामध्ये 2 गुणिले 49चं वर्गमूळ 7. मग 3 वर्गमुळात 7 आणि छेदामध्ये बेसाती 14. आली का मला सांगा छेदामध्ये रॅशनल नंबर. 14 इज हो रॅशनल. सर. छेदामध्ये काय आले आहे परिमेय संख्या. अशा पद्धतीने आज आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि या बेसिकवर आधारित उद्या आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सुरू करूया.